हॅलो, सुप्रभात विद्यार्थिनींनो. आज आपण तुमच्या बालविकासच्या अभ्यासक्रमातील तुमच्या पसंतीचा अधिक इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटी आणि उत्साहवर्धक महत्वपूर्ण असा हा अभ्यासक्रम बघणार आहोत. तो कोणता आहे माहिती आहे ना? ते आहे प्रात्यक्षिके. तर तुमच्या अभ्यासक्रमामध्ये 70 मार्काची थेरी आणि 30 मार्काची प्रात्यक्षिके किंवा संबंधित कृती व प्रकल्प आहेत. तर आपण त्या प्रात्यक्षिकाचा भाग म्हणजे 30 गुणांचा अभ्यास करणार आहोत. तर प्रात्यक्षिकामध्ये कोणकोणते नमुने तयार करायचे आहेत किंवा कोणकोणते प्रात्यक्षिके करायचे आहेत, तर हे तुम्हाला मी अनुक्रमणिका सांगणार आहे. त्याप्रमाणे तुम्हाला ते नमुने पूर्ण तयार करायचे आहेत. तर ही अनुक्रमणिका किंवा हा अभ्यास तुम्हाला 3 ते 4 भागात विभागलेला आहे, अर्थात तुमच्या सोयीसाठी. तर त्यामध्ये पहिला जो प्रात्यक्षिकाचा भाग आहे तर तो आहे सृजनशील कृतीचे नमुने तयार करणे. तर सृजनशील कृती म्हणजे काय? तर सृजनशीलता म्हणजे नवनिर्मिती आहे. सृजनशीलता ही एक उच्च दर्जाची अशी मानसिक क्षमता आहे. या क्षमतेनुसार नवनिर्मिती करणे किंवा नवीन आकृती शोधून काढण्याची पात्रता म्हणजे सृजनशीलता आहे. आधुनिक मानसशास्त्रज्ञांच्या मते नवनिर्मिती ही वैयक्तिक क्षमता असून ती एक उच्च दर्जाची सृजनशील अशी क्षमता आहे. सृजन क्षमता ही अशी क्षमता आहे की यामुळे बालकांच्या कल्पनाशक्ती, विचारशक्ती, कारकशक्ती, संकल्पनाशक्ती यांचा विकास होणे यामुळे शक्य होते. साधारणपणे 2 ते 5 वर्ष गटातील बालकांना स्वतंत्रपणे काहीतरी करावे वाटते, तेव्हा त्यांच्या या विचार आणि कल्पनांना आकार देणे, संधी देणे, त्यांना प्रेरणा देणे आवश्यक असते आणि ते आपल्याला सृजनशील कृतीच्या माध्यमातून त्यांना हे करणं शक्य होतं. या दृष्टीने बालकांना सृजनशील कृतीसाठी काही प्रयत्न केले पाहिजेत. तर या दृष्टीने बालकांच्या विविध बौद्धिक, भावनिक क्षमतांचा विकास यामुळे होत असल्याने बालकांसाठी असे काही सृजनशील कृतीचे नमुने तयार करून त्यांना अशा काही व्यवसायात्मक अशा काही क्रिया त्यांना दिल्या पाहिजेत. जसे कल्पनांचा, सौंदर्य बुद्धीचा विकास, कलात्मकतेचा विकास, संकल्पना शक्तीचा विकास, सृजनशीलता या दृष्टीनं नवनिर्मितीचा त्यांचा एकंदरीत विकास याद्वारे होतो. तर बालकांमध्ये या प्रकारच्या क्षमतेचा विकास होतो, मात्र त्यांच्यामध्ये या प्रकारच्या कृती करताना एक उत्सुकता निर्माण होते, कुतूहल असतं आणि त्यातून मुलं वेगवेगळ्या प्रकारचे अधिक चांगले वेगवेगळे कल्पनात्मक विचार करायला लागतात आणि यातून त्यांना नवनवीन कल्पना सुचतात आणि अशा प्रकारची कल्पना सुचण्याची आणि त्याद्वारे काही प्रत्यक्ष कृती करण्याची क्षमता म्हणजे ही सृजनशील क्षमता आहे. तर सृजनशील क्षमता अधिक चांगल्या प्रकारे विकसित होण्याच्या दृष्टीने त्यांना असे काही आपण नमुने जर तयार करायला दाखवले किंवा तयार करून त्यांच्याकडून घेतले तर मुलांच्या कल्पनाशक्तीला, सृजनशील क्षमतेला त्यामुळे चालना मिळते. यातून बालकांचा सर्वांगीण विकास घडण्यास मदत होते. तर हे सृजनशील कृतीचे नमुने कोणकोणते आहेत? तर बघा, तुम्हाला मी अनुक्रमणिका दाखवते. तर या अनुक्रमणिकेप्रमाणे तुम्हाला काही संबंधित कृती आणि काही असे प्रात्यक्षिक नमुने तयार करायचे. तर त्यापैकी पहिला जो भाग आहे तो सृजनशील कृतीचा, तर तो वेगवेगळ्या प्रकारचे नमुने आपल्याला यामध्ये तयार करायचे. जसे चित्रकाम, रंगकाम, ठसेकाम, कागदकाम, चिकटकाम, मातीकाम, त्या अशा प्रकारे असे काही 5-6 प्रकारचे नमुने आहे आणि हे नमुने प्रत्येक नमुना तुम्हाला 5 ते 6 प्रकारे तुम्हाला हा नमुना तयार करता येतो वेगवेगळ्या साहित्य साधनांच्या आधारे. जसे आज आपण चित्रकामाचा हा पहिला प्रात्यक्षिकाचा नमुना पाहणार आहोत. तर हा नमुना तयार करण्यासाठी वेगवेगळे साहित्य वापरू शकतो आपण, त्यामुळे वेगवेगळे नमुने तयार होतील. जसं तेलकट खडू, स्केच पेन, कोळसा, ओले खडू, रंगीत पेन्सिल याद्वारे चित्रकामाचा नमुना तयार करायचा. तर मुलांना जशा कल्पना सुचतात तशी मुलं चित्र काढतात. त्याप्रमाणे तुम्ही एक चांगला उत्कृष्ट असा नमुना तयार करायचा, तो मुलांना दाखवायचा. कारण तुम्ही बालविकास विषयानुसार तुम्ही बालवाडीमध्ये मुलांना जेव्हा शिकवणार तर तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून हे नमुने तयार करून घेऊ शकता आणि यातून बालकांच्या सृजनशील क्षमतेच्या विकासाला मदत होते आणि यातून बालकांमध्ये एक नवीन आनंद आणि उत्साह निर्माण होतो. त्यांच्यामध्ये कलात्मक बुद्धी, कला, सौंदर्य या प्रकारच्या या कलात्मक क्षमतांचाही विकास यामुळे होतो. तर आपण आज पाहूया सृजनशील कृतीमधला पहिला नमुना चित्रकाम करणे.
तर यासाठी सर्वप्रथम तुम्ही एक चार्ट पेपरचा 6 इंच बाय 6 इंच या आकाराचा एक नमुना कट करून घ्यायचा आहे. हा पेपर कट करून घ्या. त्यावर आपल्याला हा नमुना तयार करायचा आहे आणि तो तुम्हाला वहीमध्ये लावायचा आहे. तर तुम्हाला हे नमुने तयार केल्यानंतर किंवा हे प्रात्यक्षिक ही तुम्हाला तुमच्या वहीमध्ये पूर्ण लिहायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला एक विज्ञानाची प्रात्यक्षिक वही येते. तर ती वही तुम्हाला खरेदी करायची आहे. त्याच्यामध्ये रायटिंग पेज जो आहे त्याच्यावर तुम्हाला प्रात्यक्षिकाची साहित्य, कृती, उद्देश हे सर्व लिहायचं आहे आणि त्याच्या बाजूला म्हणजे कोरं पेज येतं त्याच्यावर तुम्हाला हे नमुना तयार करून लावायचा आहे. असं प्रत्येक प्रात्यक्षिकाचे नमुने तुम्हाला या प्रात्यक्षिक वहीमध्ये लावायचे आहे. तर तुम्ही सर्वप्रथम एक वही खरेदी करून घ्या प्रात्यक्षिकाची. त्याच्यानंतर तुम्हाला मी जसं जसं एक एक आपलं प्रात्यक्षिक होईल त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये लिहायचं आहे आणि तसे नमुने तयार करून लावायचे आहे. चला तर मग आपण आता प्रात्यक्षिकाला सुरुवात करूया. त्यामध्ये सृजनशील कृतीचा नमुना चित्रकाम म्हणजे चित्रकामाचा नमुना आपण तयार करणार आहोत. तर तो कसा करायचा तुम्हाला एक मी सॅम्पल दाखवते आणि त्याप्रमाणे तुम्ही चार्ट पेपरचा असा 6 इंच बाय 6 इंच तुकडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर तुम्ही ते चित्र रेखाटन करायचं आहे. सर्वात पहिला भाग जो आहे तो म्हणजे सृजनशील कृतीचे नमुने तयार करणे. तर यामध्ये सृजनशील कृतीचे नमुने वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ते जसे चित्रकाम, रंगकाम, त्याचबरोबर ठसेकाम, कागदकाम, घडीकाम असे विविध प्रकारचे नमुने आहेत. या प्रत्येक प्रकारचा एक एक नमुना आपण पाहणार आहोत. त्यापैकी पहिला नमुना आहे चित्रकामाचा. आता हे चित्रकाम जे आहे तर हे चित्रकाम कशाने करायचं आहे म्हणजे ड्रॉइंग काढायचं आहे. तर ड्रॉइंग काढणं हे आपल्याला माहिती आहे, आपण पेन्सिलने काढतो. परंतु आता आपल्याला या वेगवेगळ्या साहित्याच्या द्वारे हे ड्रॉइंग काढायचं आहे. जसं की रंगीत पेन्सिल आहे, कलर स्केच पेन आहे, त्याचबरोबर हे वॉटर कलर्स आहेत, त्याचबरोबर कोळसा आहे, ओले रंगीत खडू आहेत. याच्यानी पण हे चित्रकाम करता येऊ शकतं. त्याचबरोबर मेणाचे जे रंगीत खडू असतात तर त्याने सुद्धा करता येतं. लहान मुलांना आपल्याला हे शिकवायचं आहे की त्यांनी हातात पेन्सिल किंवा कलर स्केच पेन धरून त्यांनी चित्र कसं काढावं. तर तुम्हाला बालवाडीतल्या मुलांना जेव्हा तुम्ही शिकवाल तेव्हा त्यांना असे हे साहित्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे नमुने त्यांच्याकडून तयार करून घ्या. तर तसे तयार करण्यासाठी तुम्हाला आधी चांगला नमुना त्यापैकी आला पाहिजे आणि या दृष्टीने आपल्याला ते प्रात्यक्षिक करायचं आहे. तर आज आपण चित्रकामाचा नमुना पाहणार आहोत. कशाने करायचा आहे तर आपण एक कलर स्केच पेनने करूया. त्याचबरोबर कोळसा जो आहे तर या कोळशाने सुद्धा आपल्याला चार्ट पेपरवर ड्रॉइंग काढायचं आहे. तर तुम्ही प्रात्यक्षिकाच्या वहीच्या दृष्टीने 6 इंच बाय 6 इंच असा या आकाराचा चार्ट पेपरचा तुकडा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यावर तुम्हाला हे सृजनशील कृतीचे नमुने तयार करायचे आहेत. तर आपण ह्या प्रकारे 6 इंच बाय 6 इंच आकाराचा हा एक चार्ट पेपरचा तुकडा तयार केलेला आहे. याच्यावर आपण असे नमुने तयार करणार आहोत. तर हे नमुने तुम्हाला सृजनशील कृतीचे प्रत्येक प्रकार जे आहे तर त्यासाठी तुम्हाला असे 6 इंच बाय 6 इंच आकाराचा चार्ट पेपर घेऊन तयार करायचे आहे. तर आज आपण चित्रकामाचा नमुना या पेन्सिलच्या साहाय्याने कसे करायचे आहे ते बघूया. तर बघा, यासाठी आपण हे कोळसा घेतलेला आहे. कोळशाच्या साहाय्याने या चार्ट पेपरवर डिझाईन तयार करायचे, डिझाईन रेखाटायचे. तर हे याप्रमाणे मुलांना आकार काढायला लावायचा. याच्यातून त्यांना काहीतरी माहिती मिळते की मुले आकार काढण्यासाठी बघा याच्यातून काय आकार तयार होतो.
तुम्हाला जर वाटत असेल तर या कोळशाच्या साह्याने याच्यामध्ये असा पूर्ण रंग किंवा ते पूर्ण कोळशाने त्याचा पूर्ण आकारही तुम्ही भरून काढा, म्हणजे एक चांगली चित्र आकृती तुम्हाला तयार झाल्याचं दिसून येईल. बघा, असा हा कोळशाच्या साह्याने ड्रॉइंगचा नमुना तयार झालेला आहे. सृजनशील कृतीचा हा एक पहिला नमुना आहे. त्यानंतर चला विद्यार्थिनींनो, आता आपण सृजनशील कृतीचा दुसरा नमुना पाहणार आहोत. म्हणजे चित्रकाम या सृजनशील कृतीतला दुसरा नमुना आपण स्केच पेनच्या साह्याने करूया. तर स्केच पेनने 6 इंच बाय 6 इंच आकाराचा हा चार्ट पेपर घेतला. त्याच्यावर स्केच पेनच्या साह्याने आकार रेखाटायचा आहे. तर बघा, याप्रमाणे असे स्केच पेनच्या साह्याने आपण एक फूल काढलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपण असं स्केच पेनच्या साह्याने हा एक चित्रकामाचा नमुना तयार झालेला आहे. तर तुम्ही या प्रकारे दुसरा नमुना चित्रकामाचा स्केच पेनच्या साह्याने करायचा आहे. आणि एक मागच्या क्लासमध्ये दाखवला तुम्हाला तो कोळशाच्या साह्याने नमुना तयार करायचा होता. अशा प्रकारे चित्रकामाचा एक प्रात्यक्षिकाचा भाग आपला ते पूर्ण झालेला आहे. तर हा नमुना वहीत तयार करून तुम्हाला लावायचा आहे. या प्रकारे ही प्रात्यक्षिक वही आहे. तर ही 100 पेजेसची प्रात्यक्षिक वही तुम्हाला घ्यायची आहे, तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक रायटिंग पेज असतं, त्याच्यावर सृजनशील कृतीचा नमुना, त्याच्याविषयी माहिती आणि प्रात्यक्षिक कसं तयार केलेलं आहे, त्यासाठी उद्देश, साहित्य, कृती वगैरे हे रायटिंग पेजवर लिहायचं आहे. असं या प्रकारे एक एक पेजवर आणि त्याच्या बाजूच्या पेजवर तुम्हाला जो तयार केलेला नमुना आहे तो लावायचा आहे. तर यामध्ये जसा स्केच पेनच्या साह्याने हे एक नमुना लावलेला आहे, तर याप्रमाणे तुम्ही इथं एक एक नमुना तयार करून असा इथं लावू शकता. तर हे तुमचं पहिलं प्रात्यक्षिक सृजनशील कृतीचे नमुने तयार करणं हे इथं झालेलं आहे.